गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर आज आपण ग्रॅव्हिटेशन या लेसनमधला पहिले 3 न्यूमेरिकल्स आपण सॉल्व केलेले आहेत. हा आपण 4th नंबरचा न्यूमेरिकल आज सोडवणार आहे. तर 4th नंबरचा न्यूमेरिकल, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट व्हॉट विल बी महेंद्राज वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड इफ ही फॉलिंग डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. तर रेस्ट पासून जेव्हा आपण स्टार्ट करतो म्हणजे इनिशियल वेलोसिटी काय असते, 0 असते. आणि व्हॉट विल बी द महेंद्राज वेलोसिटी म्हणजे आपल्याला टू फाइंड काय विचारलेलं आहे, वेलोसिटी आफ्टर 1 सेकंड. टाइम दिलेला आहे आपल्याला 1 सेकंड इफ ही इज फॉलिंग डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ. तर गिवन आपल्याला काय काय दिलेलं आहे ते आपण आन्सरमध्ये फर्स्ट राईट करणार. गिवन काय दिलेलं आहे, स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. तर रेस्ट पासून जर स्टार्ट करत असेल तर इनिशियल वेलोसिटी इट इज डिनोटेड बाय स्मॉल यू अँड इक्वल टू काय असणार, 0. त्यानंतर फोर्स आपण या आधीचं जे एक्झाम्पल पाहिलेलं आहे पार्ट 1 मधलं, त्यामध्ये आपण फोर्स काढलेला आहे. तो फोर्स किती होता, 733 न्यूटन किंवा आपला आला होता 737 न्यूटन. नेक्स्ट महेंद्राज मास आपल्याला दिलेला होतं. महेंद्रा मास किती होतं, मास विराटचं 80 आणि महेंद्राचं किती होतं, 75 kg. ओके. त्यानंतर टाइम आपल्याला दिलेला आहे इथे. टाइम इज इक्वल टू 1 सेकंड. 1 सेकंडचा आपल्याला टाइम दिलेला आहे. बट आपल्याला वेलोसिटी काढण्यासाठी ॲक्सलरेशन माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून न्यूटन्सचा आपल्याला एक लॉ माहीत आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. तर देअरफॉर आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. तर यावरून ॲक्सलरेशन आपण कशा प्रकारे फाइंड करू शकतो, ए इज इक्वल टू हा जो मास आहे हा इथे डिवाइड होणार म्हणजे एफ अपॉन एम, बरोबर. तर फोर्स आपल्याला माहीत आहे आणि मास आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपण व्हॅल्यू पुटअप करणार, ॲक्सलरेशन इज इक्वल टू 733 अपॉन 75, बरोबर. तर आता याला आपण रिड्यूस करू शकत नाही. करू शकतो का, कारण की हे ऑड नंबर, हा दोन्ही ऑड आहे, परंतु याला भाग जाऊ शकतो का, 3 13 यांची जर सम केली तर 7 3 10 3 13 ला कशाने भाग जातो का, नाही, प्राईम नंबर आहे, बरोबर ना. मग आपण एक ॲप्रॉक्सिमेशन या ठिकाणी करणार आहे. त्याला आपण असं करणार की 733, बरोबर. जर आता तुम्ही मला या आधी किंवा मी तुम्हाला आता 733 तुमचे माझ्याकडे जर राहिले असतील तर मी काय करणार, तुम्हाला 700 रुपीज देईल, ठीक आहे. 33 रुपीज एवढे काही आहेत का त्यामध्ये, बरोबर की नाही. येण्या जाण्याचं आपलं भाडंच होते तेवढं. तर मग आपण काय करणार, ते पैसे तुम्ही मला परत मागणार का, नाही मागणार ना, की मागसाल तुम्ही. ओके. तर आपण इथे 733 च्या ऐवजी आपण 700 लिहू शकतो, यस ऑर नो. आणि अपॉन मध्ये इथे 75 करते. हां, तर ॲप्रॉक्सिमेशन आपण या 733 ला काय लिहिलं, 700. तर आता 700 आणि 75 या दोघांना आपण रिड्यूस करू शकतो. कशाने करू शकतो, 5 ने करू शकतो. 5 1चा आणि 2 राहिले 5चा 25. त्यानंतर परत 5 1चा परत 2 राहिले 5 4चा 20 आणि हा 0 ॲज इट इज, बरोबर आहे. तर परत आपण याला 5 ने रिड्यूस करू शकतो, 5 3चा आणि परत याला 5 2चा आणि परत 4 राहणार म्हणजे 5 8चा. आलं लक्षात, 28. म्हणजे देअरफॉर या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे, 28/3.
याला जर आपण डिवाइड केलं 3 ने 28 ला तर a इज इक्वल टू काय मिळत आहे आपल्याला 3 9 चा 27 रिमेनिंग 1 म्हणजे पॉइंट घेणार आपण इथे काय येणार 3 बरोबर 3 3 चा 9 परत 3 3 चा 9 म्हणजे 9.33 हे आपलं काय आलेलं आहे ॲक्सेलरेशन आणि युनिट काय असते मीटर पर सेकंड स्क्वेअर काय असते ॲक्सेलरेशनचे युनिट माहित आहे वेलोसिटी अपॉन टाइम वेलोसिटी काय असते मीटर पर सेकंड परंतु टाइम तिथे अजून आहे म्हणजे s इंटू s स्क्वेअर बरोबर अपॉन मीट ठीक आहे तर व्हॅल्यू काय आलेली आहे आपली ॲक्सेलरेशन इज इक्वल टू सेकंड स्क्वेअर ओके तर अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला माहित आहे न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन अकॉर्डिंग टू न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे v इज इक्वल टू u प्लस at तर आता v म्हणजे वेलोसिटी तर आपल्याला फाइंड करायची आहे ओके तर मग वेलोसिटी इज इक्वल टू u काय आहे इनिशियल वेलोसिटी रेस्ट पोझिशन वरती आहे म्हणजे 0 प्लस a ॲक्सेलरेशन आताच आपण काढलेलं आहे किती आहे 9.33 इंटू टाइम किती आहे 1 म्हणजेच वेलोसिटी सुद्धा किती झालेली आहे 9.33 मीटर पर सेकंड समजलं तर स्टेटमेंट काय राहील आपलं दिस इज 1.83 इंटू 10 to the power 9 times the velocity is 9.33 मीटर पर सेकंड कळत आहे सर्वांना यस और नो राइट करून घ्या नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो पेज नंबर 10 वरती तुमच्या पेज नंबर 10 वरती हा क्वेश्चन आहे इफ अ पर्सन वेट्स 750 न्यूटन ऑन अर्थ हाउ मच वुड बी हिज वेट ऑन द मून गिवन दैट मून्स मास इज 1/81 of that the earth and its radius is 1/3.7 of that the earth या ठिकाणी आपल्याला एका व्यक्तीचं वय हे वेट हे 750 न्यूटन अर्थ वरती दिलेलं आहे तर मून वरती त्याचं जे वेट आहे हे किती असणार आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे यामध्ये आपल्याला काही गिवन इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण गिवन मध्ये राईट करणार गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला वेट ऑन अर्थ किती दिलेलं आहे 750 न्यूटन त्यानंतर रेशो ऑफ मास ऑफ अर्थ आपण जर रेशो घेतला रेशो ऑफ मास ऑफ अर्थ ME ने डिनोट करणार आपण टू द मास ऑफ मून मास ऑफ अर्थ आणि मास ऑफ मून म्हणजेच काय M ने आपण त्याला डिनोट करणार समजत आहे मास ऑफ अर्थ E फॉर अर्थ M फॉर मून कॅपिटल M म्हणजे दोघांचं मास यांचा जो रेशो आहे रेशो जर आपण घेतला तर ME अपॉन M म्हणजे अर्थ समजला तुम्हाला ME अपॉन MM
किती आहे 81, हे आपल्याला दिलेलं आहे 1/81. आपण त्याचा डायरेक्ट रेशो घेतला म्हणजे इनवर्स झाली संख्या, म्हणून काय आलं 81. त्यानंतर रेडियस ऑफ अर्थ अँड रेडियस ऑफ मून याचा सुद्धा काय होणार इनवर्स होणार, कारण की आपण रेशो घेत आहे. नेक्स्ट रेशो ऑफ रेडियस ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ म्हणजेच काय आर ई, कॅपिटल आर म्हणजे रेडियस कोणाची अर्थची, टू द रेडियस ऑफ मून म्हणजेच आर यम, समजत आहे, इक्वल टू काय होणार आर ई अपॉन आर यम इक्वल टू 3.7. इथपर्यंत कोणाला काही डाऊट समजलं? तर आता आपण काय कन्सिडर करणार, लेट द मास ऑफ द पर्सन बी यम के जी, कारण की आपल्याला पाहायचं आहे मून वरती जर एक व्यक्ती 750 न्यूटन त्याचं वेट आहे, तर मून वरती त्याचा मास किती राहणार आहे. ओके, अर्थ वरती किती मास आहे आणि मून वरती किती राहणार आहे ते आपण फाइंड करणार. तर वेट ऑन द अर्थ, वेट ऑन द अर्थ, वेट म्हणजेच काय डाऊनवर्ड डायरेक्शननी एक फोर्स लागत आहे, ठीक आहे. तर वेट ऑन द अर्थ, वेट सर्वात आधी आपण लेट कन्सिडर करणार. ओके सॉरी, लेट द मास ऑफ पर्सन बी यम. आपण काय कन्सिडर केलं, मास ऑफ पर्सन बी यम आणि मास आहे म्हणून के जी, त्याचं युनिट काय असेल के जी, बरोबर. तर वेट ऑन द अर्थ त्याचं वेट काय होणार यम जी, जे डाऊनवर्ड असते फोर्स, डाऊनवर्ड लागतो ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा लागतो डाऊनवर्ड, बरोबर. जर आपण असा फोर्स दिला तर F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, पण डाऊनवर्ड लागत आहे म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ॲक्सेलरेशनच्या ऐवजी काय येणार ग्रॅव्हिटेशनल. तर यम जी इज इक्वल टू किती लागत आहे तो 750 न्यूटन, बरोबर नाही ना, समजत आहे. मग आपण काय लिहू शकतो एम जी इज इक्वल टू 750 न्यूटन. ओके, तर या ठिकाणी 750 न्यूटन ही व्हॅल्यू आलेली आहे, परंतु आपल्याला हा जो स्मॉल जी आहे ग्रॅव्हिटेशनल जो कॉन्स्टंट आहे याचा एक फॉर्म्युला माहित आहे, जी एम एम अपॉन आर स्क्वेअर, बरोबर. तर जी एम एम अपॉन आर स्क्वेअर ती जर व्हॅल्यू आपण त्या ठिकाणी पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल पहा, लक्ष द्या. हे वेट ऑन अर्थ चालू आहे बरं, कुठे वेट ऑन अर्थ, म्हणून एम जी डाऊनवर्ड पुल एम जी मास इंटू ग्रॅव्हिटेशनल, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे या ठिकाणी काय आहे फॉर्म्युला. तर यम इंटू या जी ची जी व्हॅल्यू आहे काय असते जी एम अपॉन आर स्क्वेअर. परंतु आता आपण अर्थ वरती पाहत आहे, कुठं अर्थ वरती, म्हणजेच मास ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ अर्थ म्हणजे जी एम ई अपॉन आर स्क्वेअर, आणि तो आर कोणता होणार ई म्हणजे रेडियस ऑफ अर्थ होणार, बरोबर. तर या ठिकाणी इक्वल टू किती आहे 750 न्यूटन आहे, किती आहे 750 न्यूटन. तर इथून मला जर मासची व्हॅल्यू काढायची असेल एम इज इक्वल टू 750 इंटू हा जो आर स्क्वेअर आहे इथे मल्टिप्लाय, सॉरी इथे डिवाइड आहे तिथे गेला मल्टिप्लाय, म्हणजे आर ई त्याचा स्क्वेअर अपॉन मध्ये काय राहिलं जी एम आणि ई, एम ई म्हणजेच काय मास ऑफ अर्थ. ओके, तर आता याला इक्वेशन नंबर आपण देणार आहे फर्स्ट, याला इक्वेशन नंबर
फर्स्ट यमची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. ठीक आहे, आपल्याला विचारलं काय आहे, हाऊ मच वुड बी हिज वेट ऑन द मून, मूनवरती किती असेल. ठीक आहे, तर ते फाइंड करण्यासाठी वेट ऑन मून काढावं लागेल. बरोबर, तर वेट ऑन मून, वेट ऑन मून इक्वल टू तोच फॉर्म्युला. ठीक आहे, तिथे सुद्धा ग्रॅव्हिटी आपल्याला पाहायला मिळते. वेट ऑन मून इक्वल टू यम इंटू जी, परंतु हा जी चा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. जी म्हणजेच काय, जी यम अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे, तर आता हा यम म्हणजेच काय, मास ऑफ मून, आणि आर म्हणजेच काय, रेडियस ऑफ मून. बरोबर, तर यम ची व्हॅल्यू आताच आपण काढली ही इक्वेशन 1 मध्ये, ती आपण पुट करणार याच्यामध्ये. ओके, तर काय होईल पहा, लक्ष द्या. 750 मल्टीप्लाय आर ई स्क्वेअर अपॉन जी, बोलत जाना पटकन, सांगा ना पटा, हा, जी एम ई, आणि मल्टीप्लाय तो जी एम एम अपॉन आर स्क्वेअर यम, जी एम अपॉन आर स्क्वेअर यम. बरोबर, तर आता इथे जी आणि जी कॅन्सल होईल. ठीक आहे, हे वेट ऑन मून चालत आहे. वेट ऑन मून काय काढत आहे आपण, वेट ऑन मून. बरोबर, जी जी कॅन्सल. आता आर आणि आर हे एक साइड आपण लिहू शकतो. ठीक आहे, 750 जसंच्या तसं. ठीक आहे, आर ई त्याचा स्क्वेअर आहे अपॉन मध्ये आर यम त्याचा स्क्वेअर आहे. हा स्क्वेअर स्क्वेअर वन टाइम आपण राईट करू शकतो दोन्ही टर्मच्या, कारण की दोघांचा सुद्धा स्क्वेअर आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये काय आहे, यम यम अपॉन यम ई, त्या दोघांचा स्क्वेअर आहे, म्हणजे वन टाइम आपण राईट करू शकतो. आलं का लक्षात. तर मग काय होणार, 750. आता हा जो रेशो आहे हा आताच आपण इथे लिहिलेला आहे. काय आहे सांगा, तर आर ई अपॉन आर एम, आर ई अपॉन आर एम ती व्हॅल्यू आहे 3.7. त्याचा काय आहे, स्क्वेअर. कळत आहे ना, ते आपण का बरं फाइंड केलं आधी. त्यानंतर दुसरा रेशो काय आहे, काय फाइंड केला, यम ई अपॉन यम यम. आता इथे यम यम अपॉन यम ई आहे, त्याचा इनवर्स करा म्हणजेच ते अपॉन मध्ये येणार. बरोबर की नाही, समजलं. 81. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला 81 चा नाही ना, इथे स्क्वेअर नाही आहे. ठीक आहे, सॉरी सॉरी, हा इथे जी यम यम आणि यम ई याचा स्क्वेअर नाही आहे, फक्त रेडियसचा स्क्वेअर होता, म्हणून तो वन टाइम आपण केला. बरोबर, आता याला सॉल्व कसं करणार आपण, पटकन सॉल्व करायचं आहे आपल्याला. ओके, 750 मल्टीप्लाय 337 चा स्क्वेअर 1369. ओके, स्क्वेअर आहे तिथे मदत पॉइंट आहे, म्हणून आपण काय लिहिणार इथे. बरोबर, तुम्ही असंही पाहू शकता, 3चा स्क्वेअर किती होतो 9, आणि 4चा स्क्वेअर 16. बरोबर ना, 16 आणि 9च्या मधातली संख्या 13. बरोबर, समजत आहे. ठीक आहे, आता 7चा स्क्वेअर 49. आलं का लक्षात, त्याच्या थोडी समोर. ओके, मधात पॉइंट आहे म्हणून इथं 2 घरं सोडून पॉइंट. अपॉन मध्ये किती आहे 81. आता आपल्याला याला डिवाइड करायचं असेल तर 81, 8 + 1 9, आणि 7 + 5 किती होतात 12 ना. बरोबर, तर मग 12 आणि 9 या दोघांना सुद्धा आपण 3 ने भाग देऊ शकतो. बरोबर, म्हणजे याला सुद्धा आपण 3 ने भाग देणार. बरोबर, 3 दोन्ही 6, 2 राहिले, 3 7 21. ठीक आहे, इथे 3 दोन्ही 6, 1 राहिला 15, 3 5 15 म्हणजे 0. बरोबर, समजते. तर आता याला आता पहा, मला तुम्हाला जर आता 27 रुपये द्यायचे आहे. ठीक आहे, तर मी काय करेल, तुम्हाला आता माझ्याजवळ 25 रुपये देणं मला सोपं जाईल तुम्हाला. बरोबर, म्हणजे आपण या 27 ला रिड्यूस करू 25 करते. आता 25 आणि 25 1चा कॅन्सल. बरोबर ना, म्हणजे हे किती राहिले 10, आणि 13.69 इक्वल टू, याला जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर 136.9. बरोबर, अप्रॉक्स पोहोचलो की नाही आपण, समजते.
लक्षात जास्त डोकं लावायचं नाही. म्हणजेच वेट ऑन मून पहा, लक्ष द्या. आता हे काय आहे 750 अर्थवरती आहे न्यूटन, तर या ठिकाणी वेट ऑन मून किती राहणार 136.9 न्यूटन. हे काय झालं 16 झालं अर्थच्या, बरोबर. म्हणजे 600 किलोचा माणूस इथं जर असेल तर सूर्यावरती गेला तर तो किती आहे 100 किलोचा. समजते? ठीक आहे. हे झालं आपलं कंप्लीट न्यूमेरिकल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. नेक्स्ट व्हिडिओ आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करणार आहे. लक्षात, नेक्स्ट न्यूमेरिकल आपण नेक्स्ट पार्टमध्ये कव्हर करू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग अगेन.